हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. ओळखा पाहू कशाची भजी बनवली आहेत. बघा त्यामध्ये काय दिसतंय ते. हे काय आहे? ओव्याची पानं आहेत. आपण ओवा प्रत्येक जे पदार्थ बनवतो, काही काही भजी म्हणा, थालीपीठ म्हणा, त्यामध्ये आपण ओवा अवश्य घालतो. मग म्हणलं चला आपण खूप दिवस झाले रेसिपी दाखवायची होती ओव्याच्या पानांची भजी. म्हणलं चला आज छान अशी रेसिपी दाखवूया तुम्हाला. मी नेहमी बनवते, पण म्हणलं आज तुमच्यासाठी दाखवूया. आपण छान अशी ओव्याची पानं घेतली. तुम्हाला जर मोठी पानं मिळाली तर अवश्य घ्या. माझ्याकडे छोटी पानं होती. मी छान अशी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचा जो पुढचा जो शेंडा आहे तो घेतला आणि जी पानं आहेत ती अशी सुट्टी करून घेतली आहेत. खूप छान ओवा आपल्या पचनासाठी खूप छान असतो. गॅसवर्धक आहे. तुम्हाला गॅसेसचा प्रॉब्लेम असतील तर ओवा अवश्य खाल्ली जातात बघा. त्यानंतर मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे त्याच्या मिश्रणासाठी. तुम्ही येथे घरच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे, विकतचं घेतलं तरी चालेल. चवीप्रमाणे आपण येथे मीठ घातलं आहे, कारण जे घरचं डाळीचं पीठ असतं ना त्याची चव खूप छान लागते. विकतच्या डाळीच्या पिठाचं कसं असतं ते मक्याचं पण पीठ त्यामध्ये मिक्स असतं. त्यानंतर आपण सोडा घातला आहे चिमटभर. छान अशी आपली भजी ती सॉफ्ट व्हावीत म्हणून. आणि लाल तिखट घातलं आहे 1 चमचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आणि थोडं थोडं पाणी घालून छान असं आपण घट्टसर त्याचं मिश्रण करणार आहोत. कारण ओवा हा पचनासाठी खूप छान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी यामध्ये हिंग पण घातले, ते थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालायचं आहे. कारण ओवा म्हटलं ना की अगदी पचनाला एकदम साधा सोपं उपाय आहे. गॅस झाला ना की ओवा खाल्ला जातो. सर्दी म्हटलं की तो ओवा आहे त्याची धुरी घेतली जाते. हे बघा अशा प्रकारे आपण छान असं दाटसर मिश्रण केलं. तोपर्यंत मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आणि हे बघा असं आपलं फूल आहे ते ओव्याच्या पानांचं, ते मी फूल सुरुवातीला टाकून घेत आहे बघा. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि मध्यम गॅसवर छान अशी भजी काढून घ्यायची. एवढी छान लागतात ना, तुम्ही ही भजी मधल्या वेळेत चहाबरोबर पण खाऊ शकतात. एवढी अप्रतिम अशी चवीला लागतात. किंवा तुम्ही जेवणामध्ये पण ह्याचा समावेश करू शकता. खूप छान आणि टेस्टी लागतात मैत्रिणींनो. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुमचा पण फायदा आणि आमचा पण फायदा. तुमचा फायदा म्हणजे काय की तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही आणि तुम्हाला रेसिपी पूर्ण बघायला मिळते. छान नवीन शिकायला मिळतं वेगवेगळं. आणि आमचा फायदा म्हणजे आमचं अर्निंग वाढतं, हा आमचा फायदा आहे. तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला, पळवला तर आमचं नुकसान होतं आणि तुमचं पण जी रेसिपी आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजू शकत नाही. त्यामुळं सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ पाहिला तर पूर्ण व्हिडिओ पाहत जावा, म्हणजे सर्वांनाच छान वाटतं. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांना एक नम्र निवेदन आहे की चॅनलला अजूनही आपण व्हिजिट दिली नसेल तर पटकन व्हिजिट द्या, सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही. आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहताय ती कमेंट करायची आहे, म्हणजे तुमचे मला आभार मानण्याची संधी मिळेल आणि छान वाटेल की आपण माझा व्हिडिओ कुठून कुठून पाहत आहात. हे बघा छान असे आपण सर्व भजी घालून घेतली आहेत आणि आलटीपलटी करून घ्यायची आहेत. मध्यम गॅसवर छान तळून घ्यायची, म्हणजे ती आतपर्यंत छान तळली जातात. तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर वरनं तळली जातील आणि आतमध्ये भजी कच्ची राहतील. मैत्रिणींनो, अशा प्रकारे तुम्ही आठवड्यातून एकदा तरी अशी भजी करून खा, कारण ओवा खाल्ल्याने चांगला असतो. तुमच्याकडे जर ओव्याची पानं असतील अवेलेबल तर तुम्ही अवश्य बनवून खात जावा. कारण खायला तर खरंच खूप छान लागतात आणि चविष्ट लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे पाचक आहे ओवा हा. ओव्याने म्हणजे बऱ्याच ह्याच्यामध्ये ओव्याचा समावेश केला जातो. जसं की भजी, म्हणजे जी हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थ आहेत त्यात तर अवश्य ओवा वापरला जातो. परत बाळंतीण आहे ती पण ओवा खाते, कारण छान असं पचले जातं आणि ओवा खाऊन बाळाला त्याची वाफ दिली जाते. हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि चव तर एक नंबरच लागते. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींनो
तुम्हाला जर ओव्याची पानं मिळाली तर अवश्य त्याची भजी बनवा. माझ्याकडे जरा छोटी पानं होती यावेळेस, त्यामुळं मी छोटी बनवली आहेत. मोठी पानं असेल तर तुम्ही मोठ्यांची बनवू शकता किंवा ती छोटी पानं आहे ती पण चिरून त्याची पण भजी. हे बघा किती छान असं आतपर्यंत आपलं भजी सॉफ्ट झालं आहे आणि तळलं गेलं आहे. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर एक छानशी कमेंट करा, लाईक करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. सर्वांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढची रेसिपी पाहण्यासाठी तयार. बाय बाय.